कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या सौ बबिता पोपट साळवे या वयाच्या 40मध्ये इयत्ता 12वी आर्ट्समध्ये डिस्टिंक्शन मिळवून उत्तीर्ण झाल्या। हिंद सेवा मंडळाच्या भाई सत्ता नाईट हायस्कूलमध्ये त्या शिकत होत्या। त्यांच्या 2 मुलांचा अभ्यास घेत असताना पुन्हा शिक्षण घेण्याची त्यांची उमेद जागी झाली आणि त्यांनी 30 वर्षांनी प्राचार्य सुनील सुसरे यांची भेट घेतली। तेव्हा सुसरे सर यांनी त्यांना पुन्हा शिक्षण सुरू ठेवण्याची उभारी दिली। त्यांना प्राचार्य सुनील सुसरे, प्रशांत शिंदे सर, अशोक शिंदे सर, पवार सर, पिपाडा सर, करंडे सर, घुटे सर यांनी मार्गदर्शन केले। शाळेत त्या पहिल्या आल्या आणि आपले पुढचे शिक्षण त्या सुरू ठेवणार आहेत। भाई सत्ता नाईट हायस्कूलने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून यावर्षी कला शाखेचा 55.55% निकाल लागला तर वाणिज्य शाखेचा 53.19% निकाल लागला। यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ विश्वस्त अजित बोरा, शाळा समितीचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी यांनी अभिनंदन केले। या संदर्भात प्राचार्य सुनील सुसरे यांनी अधिक माहिती दिली। हिंद सेवा मंडळ संचलित भाई सत्ता नाईट हायस्कूल हे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने कामकाज करत आहे। यामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सर, मानद सचिव संजय जोशी साहेब, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित शेठ बोरा, शाळेचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी यांचं वेळोवेळी सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या याच्यामध्येच नाईट स्कूलचं कामकाज चालू आहे। बबिता साळवे ही विद्यार्थिनी नाईट स्कूलला आल्यानंतर, प्रवेशासाठी आल्यानंतर तिने सगळी हकीकत सांगितली तिची की माझे एवढं वर्ष गॅप झालेला आहे सर, मी वर्गात कशी बसणार वगैरे, थोडीशी मनात भीती होती। तर तिची भीती कमी करण्यासाठी तिला सांगितलं की नियमित आलं तर ती भीती दूर होईल आणि शिक्षक वर्गामध्ये पूर्णतः सहकार्याची भूमिका घेतात। कोणालाही असं किंवा वर्ष गॅप झाला आहे किंवा कमी हे करणं, प्रश्न विचारणं असं थोडंसं कमी केलं जातं। जोपर्यंत तुमचा सराव होत नाही, तुम्ही शाळेत नियमित येत नाही, तोपर्यंत कुठलाही तसा मानसिक त्रास होईल असं कुठलंही केलं जात नाही, विशेषतः विद्यार्थिनींच्या बाबतीत। आणि विद्यार्थिनींच्या अडचणीसुद्धा समजून घेतल्या जातात। त्यामुळंच आज बबिता साळवे हिने यश मिळवलेलं आहे। तिचं सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि शालेय समिती सदस्य व शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन, तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा। या ठिकाणी बबिता साळवेप्रमाणेच अजूनही समाजात गरजवंत की कौटुंबिक समस्येमुळे शाळाबाह्य झाले असे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांना या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा प्रवाहात यावं। नाईट स्कूलमध्ये पूर्णतः सर्वांना सहकार्य केलं जातं आणि हा नियमित पुणे बोर्डाशी संलग्न असणारी शाळा आहे। त्यामुळं याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी या प्रसंगी विनंती करतो। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।